शिबिरात मुलांचा उत्स्फूर्त सहभाग, पालकांकडून समाधानाची भावना। आत्मा मालिक संस्थेने आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध खेळ, शैक्षणिक उपक्रम, सृजनशील कार्यशाळा आणि मूल्यवर्धन सत्रांमुळे मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता। शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास, स्वयंशिस्त, संघभावना आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला। मुलांनी आत्मविश्वासाने विविध सादरीकरण, कौशल्य, गाणी, नृत्य, हस्तकला व इतर कौशल्ये सादर केली। शिबिराच्या यशाबद्दल बोलताना एका विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितलं की मुलं खूप काही शिकलेत आणि त्यांच्यात सकारात्मक बदल जाणवतोय। अशा उपक्रमांची नक्कीच गरज आहे। यावर काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्हाला प्राप्त झाल्या, त्या आपल्यासमोर सादर करत आहोत। कुमारी आराध्या जंगमचे पालक म्हणतात, खूप छान प्रशिक्षण, आध्यात्मिक संस्कार आणि मुलींना अगदी आईसारखं प्रेम देऊन तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकवली। माझी आराध्या खूप आनंदी राहिली संपूर्ण शिबिरात। असं सत्कार्य आपल्या हातून घडत राहो, आज ही काळाची गरज आहे। खूप खूप आभार। भावी पिढी उत्कृष्ट घडवण्यासाठी जी संपूर्ण आत्मा मालिक संस्थांची धडपड आहे, परमपूज्य गुरुदेव माऊलींचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहोत, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। दुसरे पालक आहे ललित मुनावत एकरुखे, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। ते म्हणतात, आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर कोकमठाण हे केवळ शिबिर नव्हे तर आध्यात्मिक संस्कार यात्रा आहे, जी आमची रितिशा 8 वर्षाची आहे आणि हुमिशा 9 वर्षाची आहे, यांच्या जीवनात एक नवा प्रकाश आणत आहे। गणेश चतुर्थी जशी दरवर्षी भक्ती, आनंद आणि उत्सव घेऊन येते, तशीच शिबिराची वेळ पालकांच्या मनामध्ये आगळं चैतन्य घेऊन येते। जशी बाप्पांच्या आगमनाची प्रतीक्षा घराघरात असते, तसंच आमचं मन शिबिराच्या आगमनासाठी सजवलं गेलं होतं। श्रद्धेनं, अभिमानानं आणि प्रेमानं शिबिर अद्याप सुरू आहे आणि दररोज आम्हाला मुलींमध्ये नवे संस्कार, सकारात्मक विचार आणि जीवन जगण्याची एक नवी दिशा दिसत आहे। तुमच्या मार्गदर्शनाने त्यांना नवा आत्मविश्वास, शांती आणि सद्विचार मिळाले आहेत। हे शिबिर त्यांचं जीवन बदलणारं ठरलं आहे, कारण इथे त्यांना जीवनाची खरी शिकवण आणि सच्च्या संस्कारांचं महत्त्व समजतं आहे। आम्ही आमच्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण आमच्या मनात तुमच्यासाठी असलेली अगाध कृतज्ञता अनंत आहे। रितिशा आणि हुमिशा यांच्या आयुष्यात तुमचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आणि अविस्मरणीय आहे। तुम्ही आम्हाला फक्त संस्कार दिले नाहीत, तर देवाच्या अगदी जवळ नेलं आहे। क्या बात है। अत्यंत सुंदर अशा प्रतिक्रिया पालकांच्या प्राप्त झाल्या आहेत। अनेक पालकांनी आत्मा मालिक संस्थेचं मॅनेजमेंट, सन्माननीय अध्यक्ष, सर्व प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापक यांचं कौतुक करत पुढील काळातही असेच उपक्रम सातत्याने घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। शिबिराच्या यशामध्ये आयोजक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचं मोलाचं योगदान लाभलं आहे। निश्चितच या सर्व पालकांच्या प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवणाऱ्या असून प्रेरणादायी असल्याचं मत संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी व्यक्त केलं आहे। सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादामुळे, कृपेमुळं हे शक्य झालं आहे, असं साहेब म्हणाले। तसेच शिबिरार्थी, विद्यार्थी व पालक यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच या कार्यामध्ये सहभागी सर्व व्यवस्थापक, प्राचार्य आणि शिक्षक यांचं देखील अभिनंदन केलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।